मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अटक होताच त्यांची पदं आपोआप रिक्त होतील असं विधेयक केंद्र सरकार आणतंय आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेची संयुक्त समितीही स्थापन केली आहे। इंडिया आघाडीचा या विधेयकाला विरोध असल्यानं त्यांनी आज जेपीसीवरच बहिष्कार टाकलाय। मात्र शरद पवारांनी या जेपीसीमध्ये सहभागी व्हावं असा सूर आळवलाय, तसा होकारही त्यांनी केंद्र सरकारला कळवलाय अशी सूत्रांची माहिती आहे। जेपीसीमध्ये सहभागी झाल्याशिवाय आपला विरोध नीट नोंदवता येणार नाही, आपल्या विरोधाची सरकार दरबारी नोंद राहणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वाटतं। इतकंच नाही तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही अशीच भूमिका घेतली आहे। खरं तर काँग्रेसच्या या मुद्द्यावरील धरसोड वृत्तीमुळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षात अस्वस्थता आहे। इंडिया आघाडीत काँग्रेस मतैक्य घडवत नाही असा त्यांचा आक्षेप आहे। या जेपीसीला तृणमूल काँग्रेसचा विरोध असतानाही समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आम आदमी पार्टी या पक्षांनीही जेपीसीमध्ये सहभागी होण्याला आधी औपचारिक सहमती दाखवली होती। पण आता काँग्रेसनं अशा संसदीय समित्या बिनकामाच्या आहेत आणि सरकार विरोधकांचे सल्ले मतं ऐकूनच घेत नाही, तर मग जायचं कशाला अशी भूमिका घेतली आहे। इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांमध्ये सुद्धा या जेपीसीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात संभ्रम आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र या जेपीसीमध्ये सहभागी होणार आहे, कारण का जोपर्यंत आपण सहभाग घेत नाही तोपर्यंत आपण आपला विरोध, आपली मतं ठोसपणे मांडू शकत नाही, आपल्या मतांची सरकार दरबारी नोंद होणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी या जेपीसीमध्ये सहभागी होणार आहे। काँग्रेसनं आधी औपचारिकरित्या जेपीसीमध्ये सहभागी होण्यास तयारी दर्शवली होती, पण आता मात्र जर सरकार विरोधकांची मतं आणि सल्ले ऐकूनच घेत नसेल तर अशा चर्चांना जायचंच कशाला अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। त्यामुळे इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांमध्ये सुद्धा या जेपीसीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात संभ्रम आहे।